Good morning, all of you. I know that in last some days your revision has started because your syllabus are yearly to end date. आणि जसं काय आपलं सर्व सिलेबस संपत आलेलं आहे. जस्ट लास्ट मॉड्यूलचं थोडकंसं राहिलेलं आहे आणि ते म्हणजे वर्किंग कॅपिटलच्या नंतरचं द लास्ट पार्ट ऑफ द सिलेबस इज कॅश फ्लो स्टेटमेंट. आय नो इट इज व्हेरी टफ. बट जर तुम्ही थोडक्यात लक्ष देऊन किंवा जो अपलोडेड व्हिडिओ आहे त्याला मॅक्सिमम 3 to 4 टाइम बघितलात किंवा पर्सनली मला कॉन्टॅक्ट केला कसं तिथे असं काय आहे तर तुम्हाला इझी जाईल. तर कॅश फ्लोला समजण्यासाठी आधी तो फॉर्मॅट समजला पाहिजे. तर लेट्स स्टार्ट विथ द अंडरस्टँडिंग दिस फॉर्मॅट. ओके, लेट्स स्टार्ट. Okay, look here. In this format, in the cash flow concept, the cash flow, the word is flow. It means the flow of cash. It means the payment or receipt. Payment or receipt. The one thing, if income are there or expenditure are there. The two things are there. Income, the one time एकच काम होणार आहे. Income are there, expenditure are there. And you know that की ती ऍक्टिव्हिटी आपल्याला बॅलन्स शीटने आपल्याला अंडरस्टँड करायची. फ्रॉम दिस बॅलन्स शीट यू कॅन अंडरस्टँड इट. अँड इफ यू अंडरस्टँड अँड यू अंडरस्टँड दॅट इट इज परचेस और जर आपण परचेस केलं तर काय होतं, पेमेंट जातो, तुमच्या हातातून पैसा जातो. द अमाऊंट आर डिडक्टेड, निगेटिव्ह फॉर्म. आणि जर आपण पैसे घेतलं तर काय होतं, तर पैसे घेतलं तर काय होतं, काय होतं, आपल्याकडे पैसा येतो, वस्तू विकली ते, तर त्यामुळे इन्कम इज दॅट. इट मीन्स द शॉर्ट अँड स्वीट आपल्याला स्टडी करायची आहे. आणि ती स्टडी बघा कसा आहे. द फर्स्ट पार्ट कॅश फ्लो फ्रॉम द ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे जी प्रॉफिट अँड लॉस मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर होतात त्याच्यामध्ये मग ते आपण पेमेंट किंवा रिसेट. आता जर आपण डेप्रिसिएशन काढलं तर काय आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, नाही एक्सपेंडिचर आहे. मग इथे ते लेस मध्ये येणार ऍज कम्पेअर टू जर आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं ते आपलं इन्कम आहे. इट इज कॅश फ्लो मध्ये पॉझिटिव्ह येणार की आपल्याकडे पैसा आला. इट मीन्स तुम्हाला दोन्हीच गोष्टी बघायच्यात, पैसा जातोय की पैसा येतोय. जर का पैसा तुमच्या हातातून जातोय द फ्लो आउटफ्लो, आउटफ्लो इन इनफ्लो. जर आउटफ्लो आहे इट इज मायनस निगेटिव्ह, इट इज इनफ्लो इट इज पॉझिटिव्ह. कन्सिडर व्हॉट आय सेइंग. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट आय सेइंग, if the outflow it is negative amount, it is inflow it is positive amount. And the difference of that is your cash and cash equivalent. जर तुम्हाला समजलं असेल तर मी बेसिक प्रॉब्लेम एक सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मी हा प्रॉब्लेम सॉर्ट करण्यासाठी आधी मी तुम्हाला प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो. तर खाली त्याच्या बघा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर इथे जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहोत टाइम ऑफ कॅश फ्लो, तर कॅश फ्लोला 2 इयरची अमाऊंट असणार आहे. एक बेस इयर जसं कंपॅरेटिव्ह असतं, एक बेस इयर एक करंट इयर. ओके, आणि त्या बेस इयर आणि करंट इयर मध्ये जो होणारा चेंज आहे, द बेस इयर आणि करंट इयर मध्ये होणारा चेंज जर तुम्हाला इन्कम जनरेट करतोय द अमाऊंट इज पॉझिटिव्ह. तो तुम्हाला एक्सपेंडिचर जनरेट करतोय किंवा तुम्हाला असं वाटतंय द फ्लो ऑफ इन्कम इज गोज, आउटफ्लो दाखवतोय, दॅट इज नेगेटिव्ह. इट मीन्स सिंपल दाखवतो. द फर्स्ट इज कॅश, इन्कम ऑफ कॅश. तर 4,300 तुमच्याकडे कॅश कधी होती, द टाइम ऑफ 2011. इन 2012 तुमच्याकडे कॅश झाली 5,800. इट मीन्स याची मिनिंग काय आहे की तुमच्याकडे इन्फ्लो झालाय, आणखी वर पैसा तुमच्याकडे आलाय. किती आले, 1,500 रुपये आले. तुमच्याकडे 4,300 होते, त्याचे 5,800 झाले. इट मीन्स 1,500 रुपये तुम्हाला कोणीतरी दिले इनफ्लो, त्याच्याकडे तो आउटफ्लो झाला, तुमच्याकडे इनफ्लो झाला. देन प्रिपेड एक्सपेंडिचर, आधी 200 होते नंतरही 200 झाले. इट मीन्स नो फ्लो इज हिअर. देन आपल्या फॉर्मॅटमध्ये कुठेच नाही येणार. देन डेटर्स, आधी 8,000चे आहेत, मग नंतर 9,000चे झाले. इट मीन्स स्टॉक इज सेल बट नो इनफ्लो, इट इज आउटफ्लो, डिडक्टिव्ह होईल. का, हे पैसा अजून आलाय नाही, पैसा यायचा आहे. आधी किती यायचा होता, 8,000, आता किती यायचा आहे, 9,000. क्रेडिट सेल झालंय, मग जिथपर्यंत येत नाही तो आउटफ्लो झाला, म्हणून हा लॉस झाला. क्रेडिट सेल वाढलाय, इन्कम नाही झालंय. समजलं? देन स्टॉक, आधी स्टॉक 3,200चा होता, मग 4,000चा झालं.
सेल झालंय का नाही, माझ्याकडे स्टॉक प्रिझर्व झालाय, इट इज निगेटिव्ह बॅलन्स. इन्क्रीजिंग स्टॉक इज निगेटिव्ह बॅलन्स. स्टॉक इन्क्रीज होतोय बट सेल माझा होत नाहीये, पेमेंट मला येत नाहीये. इफ या सेल ऑफ स्टॉक होता, सेल ऑफ स्टॉक असतं, स्टॉक सेल झालं असतं, देन इनफ्लो झालं असतं. दॅट इज डिडक्शन इन्कम. ओके. देन मशिनरी आधी 2500 ची आहे, मग 4000 ची झाली. इंडिकेशन इज क्या है कि पहले एक मशीन थी 2500 की, अब मैंने और एक 1500 की खरीदा. परचेस ऑफ मशिनरी इज दैट. परचेस झालेलं दिसतंय आणि परचेस झालं की पैसा जातो की येतो, जातो. कॅश आउटफ्लो. देन द नेक्स्ट इज बिल्डिंग. बिल्डिंग इकडे आहे. ओके. द कन्सिडरेशन ऑफ बिल्डिंग मध्ये बघा, आधी बिल्डिंगची कॉस्ट 7500 होती, मग बिल्डिंग 9000 झाली. इट मीन्स 1500चं एक प्लॉट मी वाढवून घेतलंय 1500चं. द ऍडिशन ऑफ बिल्डिंग इज दॅट. आणि जेव्हा ऍडिशन काम करतो तेव्हा आपल्याला पेमेंट द्यायला लागते, पैसा येत नाही. आउटफ्लो इज दॅट. निगेटिव्ह बॅलन्स इज दॅट. जर तुम्हाला पटत असेल, समजत असेल, बघा तुम्हाला सांगतो. त्यानंतर लँड, जागा आधी 1000ची होती, आताही 1000ची आहे. नो फ्लो इज दॅट. पैसा गेलाही पण नाही, पैसा आलाही पण नाही, आपल्या फॉर्मॅट मध्ये कुठेच नाही ना. देन द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट इज अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करतो, पण तो पैसा कुठे जातो, नो आयडिया. आपल्या फॉर्मॅट मध्ये बघा, त्याच्यासाठी एक गंमत आहे. ऍडजस्टमेंट फ्रॉम, ऍडजस्टेड कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा ऍडजस्टमेंट फ्रॉम मध्ये येईल. ह्याच्यामध्ये पैशाचे ऍक्टिव्हिटी तर दिसतो, पण पैशाचं ट्रान्झॅक्शन कुठे दिसत नाही. नो फ्लो इज दॅट, बट डेप्रिसिएशन आर कन्व्हर्टेड. सेम बिल्डिंग वरही डेप्रिसिएशन झाले 1200 मग 1800. ते कसं करायचं मी दाखवतो. त्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मध्ये बघा, आधी आपले क्रेडिटर्स 3300चे होते, मग आणखी 4000चा आपण इन्क्रीज केलाय. आपला पैसा गेला का नाही, पण प्रोडक्शन आलं, इट मीन्स पॉझिटिव्हिटी. ओके. देन आउटस्टँडिंग. आता आधीचे आउटस्टँडिंग 3500 होते, मग 400 झाले. आधीचे नाही दिलेत, मग आताचे पण दिलेत का, आपण नाही दिलेत. इट मीन्स कॅश आउटफ्लो झालंच नाहीये, बल्कि त्याच्याकडून आपलं काम होऊन आलंय. ते इनफ्लोचं लुक दिसतोय विदाउट एनी ऍक्टिव्हिटी, पॉझिटिव्ह अमाऊंट. ओके. डिबेंचर. डिबेंचर इट मीन्स 4000चे होते, 3500चे झाले. इथे आपण इन्व्हेस्टमेंट विकली आहे. 500ची इन्व्हेस्टमेंट आपण काय केली आहे, विकली आहे, आणि म्हणजे 500 आपल्याकडे आले आहे. देन इक्विटी शेअर. आधी 2,20,000चे आहेत, आताही 20,000चे. नो डिफरन्स, नो कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आधीच्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला प्रॉफिट किती झालंय, 2350, आणि आता किती झालंय, 5200. तर प्रॉफिट डिफरन्स किती झालंय बघा, एवढं आपलं नेट प्रॉफिट आहे. ओके. अँड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, इट इज अ नॉन. तर ह्याच्यावरून आपण, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, आपण पुन्हा सॉल्व्ह करताना घेणार आहोत. त्याने पुन्हा तुम्हाला समजेल. जर एक्सप्लेनेशन समजलं असेल तर मग पुन्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम दिस प्रॉब्लेम, द सॉल्युशन. आधी मी परफॉर्मर घेतो. इट इज अ फॉर्मॅट. याच्यावरती लिहितो कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत फॉर द इयर 2011, 2012. The first is सॉरी, एक ब्लँक लाईन सोडायला सोडलो. इथे लिहूया प्रॉफिट ऑफ ऍक्टिव्हिटी. द प्रॉफिट ऑफ ऍक्टिव्हिटी, द डिफरन्स ऑफ नेट प्रॉफिट. तर या प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी नेट प्रॉफिट दिलेलं असेल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. 2011 मध्ये प्रॉफिट होतं 2320, आणि मग 5000. डिफरन्स किती आहे बघा. टेक युअर कॅल्क्युलेटर इज हिअर. आणि जेव्हा आता डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, तर फर्स्ट कॉलम टू सेकंड कॉलम मीन्स बेस इयर टू करंट इयर का. इफ पॉझिटिव्ह अमाउंट इज देअर, इट इज इनफ्लो. इफ निगेटिव्ह अमाउंट इज देअर, इट इज आउटफ्लो. सिंपल कन्सेप्ट समजण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, 2350 minus 5200. ओके.
The 2,850 is the maximum amount. The profit for the year किती आहे? 2,850. Okay. Then cash flow from operating activity means profit and loss account मध्ये जी येईल ते घ्यायचं आहे. तर फर्स्ट पासून बघूया. Prepaid expenses तसंही येणार नाहीये. कारण की the amount are same. No cash flow. काही फ्लो नाही झाले. जेवढेचे तेवढे आहे. Debtors, stock, investment, machinery हे asset मध्ये येतात. Depreciation on machinery येतो की नाही? आधी 300 होतं, मग 750 झालं. It is the depreciation is increases. तर इथे लिहायचं आहे increase in debt on machine. कितीने वाढलंय? Look here, the amount is आधी किती होतं? 750 minus 300 is become 450. The amount is 450. Okay. आणखी एक बघा प्रॉफिट अँड लॉसचं कुठलं फॉर्मॅट आहे का? ऑन बिल्डिंग ऑल्सो डेप्रिसिएशन आहे. इथे लिहितो. किती आहे बघा? आधी डेप्रिसिएशन बिल्डिंग वर किती होतं? 1200. मग किती झालंय? 1800. इट मीन्स 600. आर यू गेटिंग माय पॉइंट? आय एम डिफरंट बघतोय. जर डिफरंट आर निगेटिव्ह येत आहे तर निगेटिव्ह येणार आहे. आणि इथे हे नॉन काय म्हणतात नॉन फंडिंग ऍक्टिव्हिटी आहे. डेप्रिसिएशन होतो पण त्याने फंड आपलं हालत नाही म्हणून त्याच्यावरती मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही साईन घेत नाहीये. ओके. द ऍडजस्टमेंट फॉर ह्याच्यामध्ये खाली आपल्याला ऍडजस्टमेंट जेव्हा दिलेले असणार आहेत लाईक डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, प्रोव्हाइड आरडीडी अँड ऑन जे फायनल अकाउंट मध्ये असतात ते ऍडजस्टमेंट आले असलं तर ऍडजस्टमेंट फॉर मध्ये आपण काउंट करणार आहोत. ऍडजस्टमेंट फॉर मध्ये आपण घेणार आहोत. इट मीन्स नो वन पोस्टिंग इज हियर. ओके. Then it's called operating profit before working capital. आता हे कसं आलं? 2,850 आणि हे दोन पॉझिटिव्ह अमाऊंट ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे. आपण नंतर कॅल्क्युलेट करू. त्यानंतर the next point is cash flow from investment activity. Investment it means तुम्ही पैसा कशामध्ये इन्व्हेस्ट करता. शॉर्ट अँड स्वीट इन्व्हेस्टमेंट कशामध्ये होतो? फॉर परचेसिंग असेट. इट मीन्स तो काय बोललेला आहे? टू लुक असेट साइड. टू लुक असेट साइड. तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये असेटचं काय काय दिलेलं आहे बघूया. द फर्स्ट इज कॅश. कॅश इज काय आहे? वर्किंग कॅपिटल. द ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल इथे येणार आहे. दॅट कॅश फ्लो फ्रॉम वर्किंग कॅपिटल ह्याच्या खाली येईल. तर वर्किंग कॅपिटल ह्याच्यामध्ये येईल. तर कॅश मध्ये काय चेंज झालंय का बघा आधी. चेंज इन कॅश काय झालं? इन्क्रीज इन कॅश इज अ पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी. इन्क्रीज इन कॅश कितीने इन्क्रीज झाली आहे? आधी कॅश किती होती? 4,300 मग 5,800 झाली आहे. 1,500. Okay. Then the prepaid expenses. हे पण कुठे येतं? वर्किंग कॅपिटल मध्ये येतो. वर्किंग कॅपिटल मध्ये येतो की नाही? प्रीपेड एक्सपेन्सेस नो चेंज. डेटर्स 8,000 चे 9,000 झाले. इन्क्रीज इन डेटर्स. जर का डेटर्स वाढले तर आपल्याला फायदा होतो की लॉस होतो? डेटर्स वाढलं इट मीन्स सेल आर डन पण पैसा नाही आले इट मीन्स लॉस. तर जेवढं डेटर्स वाढतात तेवढं आपल्याला लॉस होतो. त्यामुळे अमाऊंट इज निगेटिव्ह. इन्क्रीजिंग डेटर्स 8,000 चे 9,000 1,000 निगेटिव्ह अमाऊंट.
आर यू अंडरस्टँड मी काय म्हणतोय? डेटर्स इट मीन्स क्रेडिट सेल. आणि जर का क्रेडिट सेल झालं तर सेल तर होतोय, आपले गुड्स तर जात आहे, बट मेन थिंग कॅश फ्लो इज नॉट डन देअर. इट वॉज निगेटिव्ह अमाऊंट इज देअर ऍज कम्पेअर टू इथे बघा डेप्रिसिएशन झालं तर पैसा हालतच नाहीये, इट इज पॉझिटिव्ह साईड. बट इथे पैशात वस्तू जाते जी आपली होती, इथे काहीच नाही झालं, ना वस्तू गेली ना आपल्याला पैशामध्ये काय चेंज झाला, म्हणून आपण डायरेक्टली पॉझिटिव्ह साईन घेतलाय. बट हिअर निगेटिव्ह साईन का आहे? बिकॉज आपला पैसा तर गेला, वस्तू तर गेली, पैसा आलाही नाही. जिथपर्यंत पैसा येत नाही, इट इज निगेटिव्ह साईन. अंडरस्टँड? द नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. स्टॉक कशामध्ये येतो? वर्किंग कॅपिटल. स्टॉक इन्क्रीजिंग स्टॉक आहे बघा, 32,000 ते 4,000 झाले. तेव्हा ह्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. इन्क्रीजेस इन स्टॉक कितीने वाढलंय? 800ने वाढलंय. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आता मी तुम्हाला सांगतो. जर का स्टॉक प्रोडक्शन झालं तर तुमच्या गोडाऊन मध्ये तो असेल. सेल झालं का? नाही, पण प्रोडक्शन कॉस्ट गेली, तुमचा पैसा संपतोय, प्रोडक्शन होतोय, पण सेल ऍक्टिव्हिटी होत नाहीये, पुन्हा पैसा येत नाहीये. इट मीन्स इज अ निगेटिव्ह साईड, ते प्रोडक्शनचा स्टॉक वाढतोय. स्टॉक आर इन्क्रीजेस, इट इज अ निगेटिव्ह साईड. सेल ऑफ स्टॉक इज अ निगेटिव्ह, पॉझिटिव्ह साईड. तर स्टॉक सेल नाही झालाय, इट इज निगेटिव्ह साईड. बघा मी कसं विचार करतोय, फक्त पैसा येण्या किंवा जाण्याचे स्टडी केल्याने कॅश फ्लो समजतो. आतापर्यंत आपण जे करत होतो त्याच्या व्यतिरिक्त अपोजिट मी विचार करतोय. त्यानंतर बघा नेक्स्ट इज द नेक्स्ट कन्सेप्ट इज स्टॉक पर्यंत आलो. इन्व्हेस्टमेंट आधी 5,000ची होती, मग आपण 3,000ची केली. इन्व्हेस्टमेंट कुठे येते? असेट मध्ये येतं. मीन्स इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जर आपण इन्व्हेस्टमेंट विकली तर पैसा येईल की जाईल? तर सिंपल कन्सेप्ट आहे, आपल्याकडे पैसा येईल, इन्व्हेस्टमेंट जाईल. इट मीन्स इट इज अ पॉझिटिव्ह साईन. आपण कितीने इन्व्हेस्टमेंट सॉल्व्ह केली आहे बघा, जेवढा डिफरन्स असेल तेवढ्याने इन्व्हेस्टमेंट विकली गेली आहे. लुक हिअर इन्व्हेस्टमेंट 2,000 ने डिफरन्स आहे. इट मीन्स द पॉझिटिव्ह अमाऊंट सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 2,000. अंडरस्टँड? समजतंय का? मी फक्त पैसा येणं किंवा जाण्याचाच बघतोय. जर पैसा येतोय तर इट इज पॉझिटिव्ह, जातोय तर इट इज निगेटिव्ह. ओके. त्यानंतर मशिनरी आधी 2,500ची होती, मग 4,000ची झाली. इट मीन्स आपण आपल्याकडे मशीन वाढवली आहे, आणि मशीन कशी इन्क्रीज करेल? परचेस केलं तर मशीन इन्क्रीज होईल. आणि पर्चेसिंग साईन इज अ कॅश आउटफ्लो साईन, पैसा जातोय. इट मीन्स 1,500ने मला पैसा फ्लो करायला लागलाय. द परचेस ऑफ मशिनरी. परचेस ऑफ मशीन अमाऊंट 1,500. परचेस केलं म्हणजे पैसा गेला. ओके, सॉरी, डन दॅट. त्यानंतर बिल्डिंग आधी 7,500ची होती, मग 9,000ची झाली, म्हणजे इन्क्रीमेंट केलंय मी. परचेस ऑफ बिल्डिंग. बिल्डिंग पण परचेस ऍक्टिव्हिटी मध्ये गेलं. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी आपण असेट परचेस किंवा सेल करतो, त्याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीज नाही करू शकत. एक स्क्रू लावलं तर मेंटेनन्स मध्ये जाईल तो, तेव्हा इथे परचेस किंवा सेल मध्ये घ्यायला. अमाऊंट कितीने बिल्डिंग परचेस झाली आहे? आधी 7,500ची होती, मग 9, म्हणजे 1,500. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? यस, निगेटिव्ह, बिकॉज हिअर द परचेस ऍक्टिव्हिटी इज डन. त्यावेळी काय होतं? पैसा जातो, येत नाही. अंडरस्टँड? त्यानंतर अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी हे आपण घेतलेलं आहे. ऑन बिल्डिंग ऑल्सो घेतलेलं आहे. क्रेडिटर्स कुठे येतात? करंट लायबिलिटी. आता इथे आपण व्हॉइस वर्सा स्टडी करणार आहोत, जसं करंट असेट वर केली. लाईक डेटर्स वर आपण काय केलं? डेटर्स वाढलं इज अ निगेटिव्ह साईड, बट क्रेडिटर्स वाढलं इज अ पॉझिटिव्ह साईड, की आपला पैसा तर नाही गेला, पण प्रोडक्शन साठी रॉ मटेरियल भेटला. अंडरस्टँड? लुक हिअर, क्रेडिटर्स
3,300 चे 4,000 झाले. इट इज पॉझिटिव्ह साईन फॉर मी की मला विदाउट पेमेंट प्रोडक्शन साठी रॉ कॉस्ट भेटली आहे. ओके, 700 ऑपरेटिंग वर्किंग कॅपिटल मध्ये increases in creditors. It is positive sign 700. का 700 पॉझिटिव्ह घेतलंय मी? बिकॉज द ऍक्टिव्हिटी इज सिम्पल. की मी पेमेंट नाही केलं, पैसा माझा गेला नाही, बट मला रॉ मटेरियल आलेलं आहे फॉर प्रोडक्शन. जर पैसा गेला असता ते परचेस झालं असतं, आणि परचेस मीन्स इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट माझं वाचलंय, पैसा गुंतला नाहीये. दॅट इज पॉझिटिव्ह. ओके, देन आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे पेमेंट न देणं. आधी पेमेंट नाही दिली किती? 350. मग त्याच्यात 400 म्हणजे 50 ते वाढ झाले. माझा पैसा गेलाय का? नाही, बट आउटस्टँडिंग काम झालेलं आहे. ओव्हरहेड्स आर डन, वर्क आर डन, ऍक्टिव्हिटी आर डन. Then without payment activity is beneficial for me, then positive sign. How much? 50. Also in cash flow मध्ये घ्यायचं आहे आपल्याला. Increasing outstanding. How much amount? 50 ने increase झालंय. ओके, त्यानंतर बघा पुढे काय आहे? डिबेंचर. डिबेंचर मध्ये आपण काय करतो? इन्व्हेस्टमेंट करतो? नाही, इट इज फायनान्स. इट इज डिबेंचर, शेअर, हे फायनान्स ऍक्टिव्हिटी आहे, पैसा बनवणार आहे. तर आपण जेव्हा डिबेंचरवर करू तर त्याच्यासाठी त्याने पर्सनली दिलं नाही, कॅश फ्लो फ्रॉम फायनान्स ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये घेऊया. जर का डिबेंचर वाढलं तर इट इज इश्युइंग डिबेंचर्स. इश्यू केलं तर कंपनीला पैसा येणार, इज अ पॉझिटिव्ह. जर डिबेंचर्स कमी झालं तर रिडम्पशन इज डिबेंचर. आपण रिडीम केले म्हणजे ज्यांनी आपले डिबेंचर्स घेतले त्यांना पुढे पेमेंट केलं, देन पैसा जाईल. बघूया काय झालेलं आहे. डिबेंचर्स 4,000 चे 3,500 झाले, मीन्स रिडीम झाले. काय झाले? रिडीम झाले. आणि जेव्हा डिबेंचर रिडीम करणार आहोत तर आपण त्यांना पुन्हा पेमेंट करणार आहोत. इट मीन्स कॅश आउटफ्लो झालाय. रिडम्पशन. इन डिबेंचर. रिडम्पशन इन डिबेंचर मध्ये किती अमाऊंट येणार आहे? कितीने रिडीम झाले ते बघा. हाऊ मच चेंज इज देअर? 4,000 चे 3,500 झाले. 4,000 चे 3,500 मीन्स 500 निगेटिव्ह अमाऊंट. 500 निगेटिव्ह अमाऊंट. ओके, देन आउट ऑफ दिस रिडम्पशन काय राहिले बघा? इक्विटी शेअर 2 लाख 2 लाख, नो चेंज, नो ऍक्टिव्हिटीज द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण आधीच घेतलंय. प्रॉफिट ऍक्टिव्हिटी मध्ये 2,850 ने चेंज आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्हच्या हिशोबाने आपण घेतले तर पॉझिटिव्ह. ओके, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट, आरडीडी. इट इज प्रोव्हिजन कुठे घेतो आपण? लायबिलिटी साईडला. तर आरडीडी आर इन्क्रीजेस. प्रोव्हिजन किती झाली? 100 रुपयाने इन्क्रीज झाली आहे. आणि जर क्रेडिटर्स इन्क्रीज झाले, लायबिलिटी इन्क्रीज झाली, इज अ पॉझिटिव्ह थिंग. Increasing in provisions amount 100. Okay, the all posting is that. आपण काय केलंय मी पुन्हा एक्सप्लेन करतो. आपण हा डिफरन्स चेक केलाय आणि तो डिफरन्स जर आपल्याला बेनिफिशियल आहे देन पॉझिटिव्ह अमाऊंट कॅश इनफ्लो. आणि जर तो बेनिफिशियल नाही आहे देन कॅश आउटफ्लो. म्हणजे जर बेनिफिशियल आहे तर आपल्याला पैसा येतोय, आणि जर बेनिफिशियल नाही आहे तर आपला पैसा जातोय. आपण एवढंच विचार केलाय. सिंपल थिंग. पहिलं कॅश 450 500 पैसा झाला, तुमची पेमेंट झाली, तर तुमच्यासाठी तो फायदा आहे की नुकसान आहे? तर सिंपल कोणासाठी फायदा आहे की आपला पैसा वाढतोय. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस 200 चे 200, आधी पण 200 होते, आता पण 200, काय फरक नाही पडणार आहे, तेवढंच पेमेंट होणार आहे. त्यानंतर तुमचे जे डेटर्स होते, डेटर्स इट मीन्स उधारीवर विक्री. तर 800 ची उधारी 8,000 ची होती ती 9,000 ची झाली. कुठली वस्तू 8,000 विकायची होती ती 9,000 विकली, तर काय होणार आहे?
विकली पण माझा पैसा नाही आला तर मला लॉसच आहे. पैसा येईपर्यंत लॉस आहे. त्यानंतर स्टॉक आधी 3,200चा होता मग 4,000चं झालं पण सेल नाही झालं, लॉस आहे. इन्व्हेस्टमेंट 5,000ची होती मग 3,000ची झाली. इट मीन्स मी काय केलंय, माझी इन्व्हेस्टमेंट मी विकली आहे कारण की मला पैशांची गरज आहे. आणि जर मी इन्व्हेस्टमेंट विकली तर मला पैसा आलाय, कॅश इनफ्लो. त्या जागी मशीन, मी नवीन मशीन विकत घेतली आहे म्हणजे 2,500ची आधी माझ्याकडे मशीन होती, आता मी 4,000ची केली आहे. इट मीन्स द इन्कम इज मशिनरी आर परचेसची ऍक्टिव्हिटी दिसते. आणि जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा पैसा जातो, आउटफ्लो. रिमेनिंग पण आपण तसेच स्टडी केले. लाईक बिल्डिंग आधी 3,500ची होती मग 9,000ची झाली. इट मीन्स बिल्डिंग आपण न्यू प्लॉट परचेस केलाय कितीचं, तर 1,500चा. तर मग तो 1,500 आपल्याला द्यायला लागणार आहे. इट इज पेमेंट, इट इज परचेस ऑफ बिल्डिंग ऍक्टिव्हिटी. लँड जेवढ्याची आहे तेवढ्याचीच आहे, नो ऍक्टिव्हिटी इज दॅट, नो टेकिंग इज दॅट. देन डेप्रिसिएशन जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येतो, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये पेमेंटच्या अकाउंटने दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग हे पेमेंट असतात पण आपण देत नाही म्हणून ते लायबिलिटी साईडला असतात. आणि जर का लायबिलिटी इन्क्रीज झाली तर उधारी वाढते पण पेमेंट होत नाहीये. पेमेंट झालंय का, कॅश फ्लो झालंय का, नाही झालंय, त्यामुळे पॉझिटिव्ह आहे. बट जर करंट असेट वाढले करंट लायबिलिटीच्या जागी, इट मीन्स युअर कॅश फ्लो होतोय म्हणजे पैसा जातोय आणि वस्तू बनते पण सेल होत नाही. अंडरस्टँड? दॅट्स वाय द सॉल्युशन इज दॅट. तर आपण कॅल्क्युलेशनचं टोटल बघूया. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीने कॅश फ्लो किती झालंय, 4,000. अमाऊंट इज 1,050, 1,050. ओके. देन ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर किती झालं बघा, 2,850 अँड 1 plus 1,050. It's become 3,900. It becomes 3,900. Okay. Increasing cash हे मी इथून थोडं कसं रिमूव्ह करतो का ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याचं आपण काय करू शकते आणखी पॉझिटिव्ह. ओके. देन इन्क्रीजिंग डेटर्स हे निगेटिव्ह अमाऊंट आहे 3,900. ओके. 700 पॉझिटिव्ह आहे. आणखी बघा काय 550, 150, 100 plus 50, सॉरी, Hmm. 100 plus 50, 150 plus 700, 850 minus 800 and minus 1,000. It's become negative 950. Negative 950 is that. त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीची टोटल करूया. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी 1,500, 1,500, 3,000 plus minus 3,000 plus 2,000. It's become minus 1,000. It means negative 1,000. Okay. Then its redemption of finance activity मध्ये किती मिळाले, 500. ओके. आणि कॅश अँड कॅश इक्विलिब्रियम मध्ये कॅश बॅलन्स मी घेतो तो तुम्ही रिमूव्ह केलाय. ओके. कॅश अँड कॅश इक्विलिब्रियम मध्ये कॅश बॅलन्स बघूया किती आपलं डिफरंट ऑफ कॅश असेल तो. इट मीन्स 1,500. ओके. आता आपण टोटल करत येऊया. 2,850 त्याच्यातून आपण ऍड ऍडजस्टमेंट बिफोरचे 3,900 आलेले आहे. आउट ऑफ 3,900 minus 950. Minus 1,000 minus 500 is, sorry,
2850 plus 1050. It's become 3900, right? Out of this 3900, 950 are deducted. Minus 950. 1000 are deducted. Okay. Then 500 are deducted. डिडम्पशन और डिवेंचर कितने हैं चेक करता हूँ एक मिनट. 350 and 450. 500. Okay. 500 are deducted. How much? 1450. It is net cash flow. ओके. आता ह्याच्यामध्ये हा कॅश फ्लो कधी 1500 आपलं आलं पाहिजे. जसं माझं आलंय 1450. इट मीन्स 50 रुपीज का डिफरेंट है. अब वो 50 रुपीज का डिफरेंट की हुआ है कि इस प्रॉब्लम में मैंने कुछ चीजें इग्नोर किया. अब कौन सी इग्नोर किया? तो फॉर एग्जाम्पल पेमेंट ऑफ, जैसे यहाँ पे देखो प्रॉफिट एंड लॉस 2350 और 5200 का हुआ था. इसके साथ कुछ रिजर्व्स रहते हैं अदर. आई एम नॉट इंक्लूडिंग योर रिजर्व बिकॉज ये फर्स्ट प्रॉब्लम था. अब वो रिजर्व यहाँ 50 रुपीज से डिफरेंट के थे जो इसमें ऐड हो जाते हैं और वो 1500. इट मीन्स तुम्हें सॉल्व करते हुए इस बात का याद रखना है कि मैक्सिमम अमाउंट हमारी 1500 ही आनी चाहिए. नहीं आई तो भी नेट कैश फ्लो या 1500 तक लाने की. जैसे मैंने अभी सॉल्व किया मिनिमम उसकी इक्वालिटी तक आना चाहिए. इज नॉट परफेक्ट कि वो 1500 ही आएगा. और यहाँ पर सिंपल सेंटेंस है कि अगर हमारे पास मैक्सिमम तो 1500 रुपए है तो हम कुछ भी काम करेंगे 1500 तक होना ही चाहिए. जैसे यहाँ 1450 तक हुआ है. ओके ऑल ऑफ यू, थैंक यू फॉर वॉचिंग.